महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवस निमित्त धुळ्यात भाजपा व शिवशक्ती ग्रुपचे सचिन अण्णा कर्णेंच्या वतीने नेत्रदान संकल्पाचा भव्य स्वरूपात शुभारंभ करण्यात आला। 300हून अधिक नागरिकांनी नोंदविला सहभाग। धुळे शहरातील अतिशय सामाजिक उपक्रम राबविणारी ग्रुप म्हणजे शिवशक्ती ग्रुप असून या ग्रुपच्या माध्यमातून आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत गेल्या 23 वर्षापासून या ठिकाणी धुळे शहरात कार्यरत आहे। अहोरात्र प्रयत्नशील आणि तत्पर असणारे शिवशक्ती ग्रुप असून या शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून कोणावर अन्याय झाला असेल, गोरगरिबांना मदत करायची असेल, गरीब गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास रक्त उपलब्ध करणे, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवणे असे कार्य शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून सचिन अण्णा कर्णे व त्यांचे सहकारी करीत आहेत। गेल्या 23 वर्षापासून या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवित आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून आज भाजपा व शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून दिनांक 22 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरात भाजपा व शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून सचिन अण्णा कर्णे यांच्या मार्गदर्शनात भव्य स्वरूपात नेत्रदान संकल्प घेण्यात आला, ज्यात प्रामुख्याने 300हून अधिक नागरिक यांनी नेत्रदान संकल्प घेतला। धुळ्यात प्रथमच याची सुरुवात करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रभरात अतिशय उत्कृष्ट असा संकल्प या ठिकाणी नेत्रदान संकल्प घेण्यात आला। भविष्यात धुळे शहरात विविध ठिकाणी भव्य स्वरूपात येत्या काळात चौकात संपूर्ण प्रभागात भाजप व शिवशक्ती ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी सदर नेत्रदान संकल्प हा मोठ्या स्वरूपात राबविण्यात येईल असा विश्वास या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। तर मनोगतातून या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे माजी खासदार यांनी देखील या ठिकाणी शिवशक्ती ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व तर या प्रसंगी या ठिकाणी येथील मान्यवरांचा सत्कार न करता लागणारा खर्च या ठिकाणी तो खर्च अंधशाळेतील मुलांना धनादेश स्वरूपात माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते या अंध मुलांना या ठिकाणी धनादेश सुपूर्द करण्यात आला। विशेष म्हणजे या ठिकाणी या नेत्रदान संकल्पाच्या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सर्व नागरिकांना नेत्रदानासाठी आवाहन करण्यात आले। त्याचबरोबर या ठिकाणी सेल्फी पॉइंट देखील उभारण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी संरक्षण राज्यमंत्री माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवैद्य पत्नी एबी फाउंडेशनच्या संचालिका सौ अल्फा अनुप अग्रवाल, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपडकर, ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवडी, माजी महापौर प्रदीप नाना करपे, माजी नगरसेवक बंटी मासोडे, रावसाहेब नांद्रे, बिकनप्पा वराडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, श्रीमती नयनाताई दामोदर, नवनाथ पवार आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत या ठिकाणी नेत्रदान संकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। तर या कार्यक्रमासाठी भाजपा व शिवशक्ती ग्रुपचे सचिन अण्णा कर्णे, मंगल गुजर, अमोल जाधव, सुनील गवडी, गोलू बागुल, रोशन पारखे, मयूर गुजर, शुभम बागुल, भरत वाघारे आदी सर्व शिवशक्ती ग्रुपचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर या प्रसंगी मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक जनता उपस्थित होती। साहेब ठाकरे या दोघांनी त्यांना शुभेच्छा देताना आज कौतुक केलं की खरंच तुमचं कौतुक आहे की कामामध्ये तुमची तत्परता। मला आठवलं की आमचा नेता पंतप्रधानच असा आहे की तो थकत नाही तर मुख्यमंत्री का थकतील। वरती नरेंद्र, इथं देवेंद्र आणि आपल्याकडे गजेंद्र आहेत ते पण थकत नाही। ज्याने समाजासाठी व्रत घेतलेलं असलं तो माणूस कदापि थकत नाही। समाजसेवेचा व्रत हे खूप महत्वाचं व्रत आहे। आपण आपल्यासाठी खूप काही करू शकतो, मुलांसाठी बिल्डिंग बांधू शकतो, शेतीवाडी घेऊ शकतो, मोटर गाड्या घेऊ शकतो, परंतु समाजाच्या हितासाठी काम करणं असं म्हटलेले जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तुकाराम महाराजांनी म्हटलेले की गोरगरिबांच्या रंगले गांजल्यांच्या कामामध्ये जो येतो तो खरा संत असतो, तो खरा साधू असतो। आणि म्हणून या कार्यामध्ये आपण आता फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे। म्हणून तुम्ही या शहरामध्ये अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम घेतलेला आहे। नेत्रदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे। आपल्या डोळ्याने जर कोणी एखादा आजारी व्यक्ती
जर आपण गेल्यानंतर आपल्या डोळ्यांनी जर कोणाला बघता आलं तर ते आपले लोक असं म्हणतात की वो ज्याच्या डोळ्याने बघता आलं तोच सर्वांना बघतोय. म्हणजे हे अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही सतीश भाऊ घेतलेला आहे. संत जनाची वाणी तपोवनानी तुझ्या उजळली संत जनाची वाणी माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नाच्या खाणी. सर्वप्रथम या पवित्र भूमीला त्रिवार वंदन करतो. मंचावर स्थानबंध असलेले आमचे भारत देशाचे माजी संरक्षण मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे, धुळे जिल्ह्याचे कुशल प्रशासक आदरणीय जिल्हाध्यक्ष आदरणीय गजेंद्रजी आंबळकर, ज्यांच्या कारकिर्दीत धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलला ते आदरणीय महापौर नानासाहेब प्रदीपजी करपे, भारतीय जनता पक्षाची बुलंद तोफ ज्यांना म्हणतात ते आमचे आदरणीय आप्पासाहेब भिकाजी वराडे, आमचे प्रसार माध्यमांचे प्रमुख धुळे शहराचे आदरणीय मनोज काका गर्दे, समाजसेविका आदरणीय नैनाताई दामोदर, त्यांच्यासोबत असलेल्या ताई, सर्वांच्या संपर्कात असलेले आणि सर्वांसाठी मदतीत धावून जाणारे आपले आदरणीय भिगन आप्पा वराडे व मंचावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मंच. आप्पासाहेब भारतीय जनता पक्षाची बुलंद तोफ आप्पासाहेब हिरामनजी गवळी व सन्माननीय मंच. बाबासाहेब हा कार्यक्रम घेण्याचा एकच हेतू होता आमचा की बापूजी शेलार यांचं आगमन झालं तरी त्यांनी हेतू होता की शिवशक्ती ग्रुप याचं पदार्पण एक समाजसेवकांमधून निर्माण झालेलं आहे. आम्ही सर्व मित्र आमची जी भेट झालेली आहे ती कुठं कोणी रक्तदान करायला आलेलं आहे तर तो बी व्यक्ती आलेला आहे, तिथं आम्ही सोबत भेटलो आहे. कुठं कोणाला मदत असेल, कुठं मौत झालेली असेल, कुठं ॲक्सिडेंट झालेला असेल, असा समाजसेवेच्या ठिकाणी आमचा संपर्क झालेला आहे. आणि या संपर्कातनं आमचा एक ग्रुप तयार झाला आणि त्याचं नाव आम्ही शिवशक्ती ग्रुप 2003 मध्ये शिवशक्ती ग्रुपची स्थापना केली. आम्ही 2003 पासून हा शिवशक्ती ग्रुप, या शिवशक्ती ग्रुपचे अध्यक्ष मंगल भाऊ गुजर यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली आमचे सगळे कार्यक्रम राबवत होतो आम्ही. अमोल भाऊ जाधव होते, आमचे मित्र जेवढे सहकारी इथं सन्माननीय बसलेले ते सर्वच होते. आणि अशी गोष्ट होती की आजच्या जमान्यात हे फोटो पाकिट लागतं हे आम्हाला कधी कळलंच नाही. जसे विचार आला तसं करायचं आपलं काम. आपण कोणत्याही समाजसेवा असो तिथं चाललं जायचं, काही असं विचार करायचा नाही की कोणी आपला फोटो काढल आणि मग त्याचा अल्बम तयार करायचा. आम्हाला कधी कळलंच नाही 23 वर्षात. हे तर 23 वर्षात भगवद्गीतेचे जेवढे 700 श्लोक राहतात त्याच्यापेक्षा जास्त 1400 आमचे कार्य राहिले असते, मला तरी असं वाटतं. कारण की असं कोणतं काम आहे ते शिवशक्ती ग्रुपने केलेले. माझ्या मते आम्ही एका वनभोजनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बसलो होतो, सर्वच मित्र जमले होते आमचे. आज कमीत कमी शिवशक्ती ग्रुपमध्ये 600-700 सदस्य आहे. काही खेड्यावर असता, काही कुठं असता. ते बाबासाहेबांना चांगली जाणीव आहे कारण की 2014 पासून 2019 ते 2024 आदरणीय बाबासाहेबांसोबत खंबीरपणे शिवशक्ती ग्रुप उभा राहतो. हे का उभा राहतो तर बाबासाहेबांची समाजसेवा हा शिवशक्ती ग्रुप जाणून आहे. कारण की बाबासाहेबांनी जे कार्य केले शिवशक्ती ग्रुप का कंटिन्यू बघत राहतो की बाबासाहेबांनी. पण हे कसं आहे, काही कामांची जाहिरात होती, काही कामांची जाहिरात होत नाही आणि बाबासाहेबांना जाहिरात जास्ती प्रमाणात आवडत नाही, कार्य जास्ती आवडतं मला असं वाटतं. आणि मग असे जे काम होते ते आता आदरणीय गजेंद्रजी आंबळकर यांचंही काम मी बघतो की स्वतः हजर राहायचं, कोणाचा विचार करायचा आणि आपल्याकडनं जे होईल ते काम करून मोकळं व्हायचं. कधी कोणा हा येईल तो येईल, माझ्याकडनं जे होईल ते मी करून देईन असे विचार या लोकांचे. आप्पासाहेबांना लहानपणापासून बघतोय. आप्पासाहेब आज म्हणजे प्रत्येक धर्माच्या गोष्टीत हजर राहतात. भिगन आप्पा झाले हे समाजसेवेमध्ये अग्रेसर राहतात. नैनाताई दामोदर आमच्यावर कधी काही संकट आलं तर नेहमी हजर असतात. असे प्रत्येक व्यक्ती आमच्यासाठी संकटात धावतात. तर ह्या लोकांना जे आम्हाला सांगायचं की आम्ही कार्य जे करतोय आज तुम्ही या मंचावर आहे, भविष्यात शिवशक्ती ग्रुपचे सदस्य या मंचावर राहतील अशी मी इच्छा व्यक्त करतो. कारण की शिवशक्ती ग्रुपने एवढे कार्य केलेले आहे. फक्त मी एका कार्यक्रमात बसलो, असे सर्व मित्र जमलो होतो तर आमचा जो हिशोब झाला होता बाबासाहेब आजच्या 23 वर्षात कमीत कमी आमच्या 2270 ह्या रक्तदान झालेलं आहे आमचं धुळे जिल्ह्यामध्ये. 2270 बाटल्या
पण याचं प्रशस्तीपत्र आता भटूपालला उभं करा, याच्याकडे 10 ते 12 असे प्रशस्तीपत्र पडलेले आहे, पण ते असे धुळकात पडले. कधी असं ॲडव्हर्टाईजने गेली. ज्यावेळेस आम्हाला कोणाला संकट आलं हजर राहतो शिवशक्ती ग्रुप. शिवशक्ती ग्रुपचं कामच आहे समाजसेवा करायची, आणि या समाजसेवा हा आमचे पिंड आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांवर चालतो. अन्याय अत्याचार झाला तर त्याच्या विरोधात उभं राहायची आमची तयारी असते. हेच आमचं कार्य असतं. आम्ही संकटात कोणाच्याही जाऊन जातो. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस आम्ही हे जे नेत्रदान शिबिर आहे, नेत्रदान संकल्प आहे, हा नेत्रदान संकल्प यासाठी करायचा होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ह्या सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहे. आज विचार करा, देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्य, त्या कार्याला बघून सनी आम्ही हा नेत्रदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे. याच्यासाठी आम्हाला बाबासाहेबांची सहकार्य लाभलं, विद्यमान सनातनी आमदार भैयासाहेब अनुपजी अग्रवाल यांचं सहकार्य लागलं, आणि गजेंद्र शेट्टी आमच्या सोबतच असतात. यांनी ज्यावेळेस आम्ही सांगितलं तर त्यांना अतिशय आनंद झाला की धुळे शहरातनं हा प्रथम कार्यक्रम आहे की आपला नॅशनल चॅनलवर जाईल. आज आपला जो कार्यक्रम आहे हा नॅशनल चॅनलवर जाणार आहे, असा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मी असं एका आदिवासी महिला होती की तिला रक्त लागत होतं, जसं सिव्हिल जवळ होतं, तर त्या सिव्हिल जवळ जेव्हा आले की कोणी ना कोणी इकडे पाठवून द्यायचे. तिथं सिव्हिलच्या जुन्या भिंतीवर नंबर लिहत राहायचे की या नंबरवर फोन करायचे, रक्त लागतंय. मग ते कधी या भाऊला फोन केला, तो भाऊ सांगायचा मी दिलेलं आहे त्या भाऊला पाठवून द्या. मग असं मी एक वेळा रक्तदान करायला लागलो. तर तिथं रक्तदान करायला लागलो, नेत्र विभाग बाजूला होता. माझा मित्र दीपक आयरा होता. मी त्याला विचारलं, दीपक भाऊ काय आहे? तर म्हणे नेत्र विभाग आहे. काय करता? नेत्रदान करता म्हणे. म्हटलं नेत्रदान करता, माझंही मी घेऊन घ्या म्हटलं. मी 15 वर्षापूर्वी नेत्रदान करून टाकलं होतं जागेवरच, आणि मला त्या गोष्टीचा आज आनंद झाला. आणि त्या विषयावर मी जेव्हा विचार केला की रक्ताचं अवयवदान होऊन जातं, रक्तदान होऊन जातं, पण नेत्रदान कोणी करत नाही. आणि या महाराष्ट्रामध्ये 9,20,000 अंध आहे. आज एक आपल्या नेत्रांनी जर कोणी हे जर बघू शकलं आणि जर त्याला जीवन बघायला भेटलं तर सर्वात मोठं पुण्य आपण कमवलं, मला तरी असं वाटतं. आणि म्हणूनच हे नेत्रदान आम्ही संकल्प केला, आणि यासाठी सर्वात जास्त महिलांनी सहकार्य केलं. तुम्हाला असं वाटत आहे 5:30 पासून हे फॉर्म भरणं चालू आहे. आतापर्यंत 116 फॉर्म भरले गेले आमचे. आतापर्यंत 116 फॉर्म भरले गेले. याचं इच्छा होती आमची की जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं कार्य आहे हे दिसून येत नाही, पण जे जनता आज बघतीये. अहो विचार करा, 2,52,00,000 महिलांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 36,000 करोड रुपये पडतात. 1 रुपयाचा भ्रष्टाचार न होता हे कार्य देवेंद्रजी फडणवीसांचं आहे. या कार्याला बघून आम्ही नेत्रदानाचा संकल्प केला. प्रत्येक ठिकाणी हे असं तुम्ही प्रत्येक शहरामध्ये जा आणि जिल्ह्यामध्ये जा, एक त्या पालकमंत्र्यावरून वाद असतो, पण ज्या दुर्गम परिस्थितीत अशी परिस्थिती आहे की तिथं रस्ता नाही आहे, पाणी नाही आहे, रस्ता नाही, पाणी नाही, वीज नाही, आणि नक्षलवादी एरिया, तिथं कोणीच मंत्रिपद घ्यायला तयार नाही. ते स्वीकारलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, आणि त्या नक्षलवाद्यांच्या मुलांना एसटीचा प्रवास सुरू करून दिला, शाळेची सुरुवात करून दिली. असे कार्य आहे. इतक्या वर्षाचा प्रलंबित पडलेला प्रश्न आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सोडवला. या कार्याला प्रभावित होऊन आम्ही नेत्रदान ठरवलं आहे. आणि आज आपल्या धुळे शहराला 2,077 एकर जी जागा आहे, अनुप यांनी जो प्रयत्न केला, 2,077 एकर जागा ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आर्वी भागात आपल्या धुळे शहराला औद्योगिक करण्यासाठी, म्हणजे कारखाने, व्यापाऱ्यांना उद्योग उभारण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, आणि ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या सोडून टाकल्या. विचार करा, आज 8,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट हे अनुप भैया आणणार आहे. तर या इन्व्हेस्टमेंटमुळे किती लोकांना रोजगार मिळेल, याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं हे संकल्प केला आम्ही की आम्हाला नेत्रदान करायचं आहे. किती जोरात चालू आहे ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणली. यासाठी आम्ही हा संकल्प केलेला आहे. आणि विशेष म्हणजे धुळे शहराकडे त्यांचं विशेष लक्ष आहे. आम्ही यासाठी हे नेत्रदान केलेलं आहे. आणि ह्या नेत्रदान करण्यासाठी ज्यावेळेस मी सुरुवात केली, भरपूरशा अडचणी आल्या मला.
माझी इच्छा होती की हे कार्य शिवशक्ती ग्रुपकडनंच घडायचं, कारण की प्रत्येक वेळेस असं वाटलं की कार्यक्रम करायचा, फोटो लागता, फोटो बघता, विचारता. आता आम्ही तर 23 वर्षात हे काम केलंच नाही, आम्ही आमचे कार्य करत राहिलो. तर मी त्या अडचणींना सामोरे गेलो, सगळं बरोबर आम्ही केलं माझ्याबरोबर. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस मी ही संकल्पना मांडली, अमोल भाऊ होते, मंगल भाऊ होते, तर सर्वप्रथम मंगलभाऊ गुजर यांची धर्मपत्नी यशोदाबाई गुजर यांनी सर्वात पहिले मला फोन केला, सचिन भाऊ सर्वात पहिले माझे नेत्रदान राहतील म्हणे, एक टाळी त्यांच्यासाठी बी आपण वाजवावं. कारण त्या हिमतीवर आज विचार केला तर सर्वात जास्त प्रमाणात आज नेत्रदान झालेलं आहे. तर विचार करा, आज हे जे कार्यक्रम जो केलेला आम्ही, हा कार्यक्रम हा समाजासाठी आहे. कारण की आज नेत्रदान हे होत नाही, आणि जर नेत्रदान झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात, देशात हा उपक्रम चालू होईल. आम्हाला तुम्हाला आनंदाची एक गोष्ट सांगायचं की ज्यावेळेस आम्ही सिव्हिलच्या अधिकाऱ्यांना भेटलो, डीन साहेबांना, तर त्यांनी विशेष म्हणजे आम्हाला इतका आदर सत्कार केला आणि ते म्हणाले की आजपर्यंत म्हणे मी असा उपक्रम राबवणारा व्यक्ती आणि ग्रुप बघितला नाही म्हणे. तर मला लय आनंद झाला. आम्ही विशेष आमच्या सरकारी खर्चातनं तुमचा सत्कार करणार आहे म्हणे, कारण की ही सुरुवात तुम्ही केलेली म्हणे. तर या सुरुवातीसाठी बाबासाहेब हा संपूर्ण शिवशक्ती ग्रुप कायम समाजसेवा करत आला. कधीच असं विचार केला नाही हा आपला आहे का परका आहे. रक्त लागो, कोणत्याही अडीअडचणी असो, तंटामुक्ती असो, फारकतीचं मॅटर असो, तिथं सुद्धा शिवशक्ती ग्रुप हजर असलेला आहे आणि मॅटर मोडलेले आहे. शिवशक्ती ग्रुपचे कार्य हे प्रत्येक घरात कळतील. इथं हा संपूर्ण परिसर धुळे जिल्हा शिवशक्ती ग्रुपला जाणून येईल, कारण की 23 वर्ष आहे मी शिवशक्ती ग्रुपमध्ये काम करतोय. मला स्वतःला माहिती आहे, मी संस्थापक सदस्य आहे शिवशक्ती ग्रुपचा आणि आज मलाही 23 वर्ष झालेले आहे. आणि माझी इच्छा, आणि जेव्हा तुमच्याकडे बघतो मी, तर मला त्यात जास्ती आनंद वाटतो की तुमचे जे कार्य आहे, बाबासाहेब एवढे मोठे 2,000 कोटीचे प्रोजेक्ट आणता, आपलं गजूशेठ प्रयत्न करता, आदरणीय नाना साहेबांनी एवढे प्रयत्न केले, आप्पा साहेबांनी. तर या कार्याला बघून मी प्रभावित होतो की असंही आपल्याकडून, आपल्या ग्रुपकडून व्हावं, आणि आम्ही करतो. बाबासाहेबांनी आपल्याला शब्द दिला, धुळे पुणे ट्रेन चालू करणार आहे, तर लवकरात लवकर होणार आहे. आणि माझी इच्छा आहे बाबासाहेब, जसं तुम्ही त्या दिवशी बोलले की म्हणे सत्कार वगैरे असं काही करू नका वाटलंच म्हणे, पण बाबासाहेब मी सत्कार मला सर्वांची करायची इच्छा होती, पण आम्ही एक संकल्पना केलेली आहे की सत्कार करण्याच्या ऐवजी हे जे अंध मुलं आहे यांना काही ना काही गरज असती, तर या गरजेच्या माध्यमातून मी शिवशक्ती ग्रुप आमच्यातर्फे एक त्यांना छोटासा त्यांना मदतीचा चेक देणार आहे. तो या सत्काराच्या ऐवजी मी तो चेक त्यांना देतोय, तर हे तुमच्या मार्फत देणार आहे. यासाठी या मुलांना हे जे भविष्य आहे, आपल्या नेत्रांनी कोणीतरी आदरणीय नरेंद्रजी मोदींनी जे राम मंदिर बांधलंय ते बघू शकणार आहे, म्हणून आपलं नेत्रदान आहे. आपल्या नेत्रांनी आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे महाकाल कॉरिडॉर तयार केलंय ते आज बघणार आहे. आपल्या नेत्रांनी तो त्याच्या जन्मदात्या आईला बघू शकणार आहे, म्हणून आपलं नेत्रदान आहे. आपल्या नेत्रांनी आपलं सर्वात पवित्र स्थान म्हणजे कोणतं, तर बाबा केदारनाथ, बाबा अमरनाथ, तो आपल्या नेत्रांनी बघणार आहे. अरे मृत्यूनंतरही मृत्युंजय बनणार आहे आपण, आपल्याला नेत्रदान करायचंय. आणि इतकं मोठ्या प्रमाणात नेत्रदान झालं की मला फार आनंद वाटला. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल तर सांगायची गरज नाही. जो व्यक्ती वयाच्या 6व्या वर्षी आपल्या आईला सांगतो की मला हा आणीबाणीचा काळ चालू आहे, ह्याच परिस्थिती आज महिना झाला आणीबाणी चालू झाली होती, असंख्य लोकांना, देशभक्तांना जेलीत डांबले गेले होते, काही जणांचे जेलीत मृत्यू झाले. अशी स्नेहलता रेड्डीची जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर तिला इतक्या यातना दिल्या इंदिरा गांधींनी की नग्न करून सरी अधिकाऱ्यांसमोर फिरवलेलं आहे. आणि अटल बिहारी साहेबांना ऐकू यायचं की एका महिलेचा आवाज येतोय, मला एक महिला रडतीये, तर अटल बिहारीला वाटायचं मला भास होतोय. तर अटल बिहारींनी एक वेळा सांगितलं लालकृष्ण अडवाणींना की असं काय होतंय, तर अडवाणी साहेब म्हणे मला बी भास होतोय आणि एक महिला तिथं आहे म्हणे, तर त्या महिलेवर यातना करताय म्हणे. तर ती महिला होती स्नेहलता रेड्डी. ही साऊथची सर्वात एक नंबर सुंदर आणि सर्वात चांगले कार्यक्रम पिक्चर करणारी ती हिरोईन होती. पण त्या हिरोईनला फक्त इंदिरा गांधींच्या विरोधात काम केलं म्हणून तिला अत्याचार करून 19 मध्ये ठेवलं आणि नंतर 5 दिवसासाठी तिला बाहेर काढलं. तर ती घाबरून तिने जीव सोडलेला आहे. इंदिरा गांधीचा अत्याचार तुम्हाला सांगू शकत नाही, तिची हिस्ट्री इतकी खतरनाक आहे. पण आज भारतीय जनता पक्षातर्फे ते बरोबर ते समजलं की यांनी काय अत्याचार केलेला आहे.
आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब सुद्धा आज देशाचे पंतप्रधान आहे, पण बुचडा घालून सनी पंजाबीच्या वेशात गुपचूप लपत राहायचे. विचार करा, देशाचे पंतप्रधान काय परिस्थिती होती. आणि या परिस्थितीमध्ये आज हा भारतीय जनता पक्ष एवढ्या संघर्षाचा पुढे आला. आणि आज विचार करा, भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष झाला आहे. पाकिस्तानची आता चायनाची जी पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, तिच्यापेक्षाही डबलचे सदस्य आज भारतीय जनता पक्षाचे झालेले आहे. तो विचार करा, भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगली प्रगती केलेली आहे. याचं कारण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकास केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. आज प्रत्येक बहिणींच्या मुलींना शिक्षण, उच्च शिक्षण हे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी निर्माण करून दिलं आहे. आज हे तुम्ही जे समृद्धी महामार्ग बघताय, याच्या आधी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा आज जे तुम्ही जे योजना बघताय, प्रत्येक योजना एसटीची असो की कोणतीही असो, तर आदरणीय देवेंद्र फडणवीस हे आपल्या पाठीशी उभे आहे. याच्यासाठी हा नेत्रदानचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. नेत्रदानचा कार्यक्रम घेणं हा आमचा अजून एक विचार होता की संपूर्ण महाराष्ट्र आता हा उपक्रम चालू करत. आमची ह्या संपूर्ण महाराष्ट्राला सांगणं आहे की तुम्ही नेत्रदान करा. भरपूर जणांना नेत्रदानाची गरज आहे. आणि समाजाचे ऋण, पिताचे ऋण, गुरूंचे ऋण आणि समाजाचे ऋण हे सर्व आपल्याला परमेश्वराने दिले आणि हे फेडणार. नेत्रदानाचा जो कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाले आणि आम्हाला शिवशक्ती ग्रुपला जे बळ दिलं, इथं आम्हाला जे प्रोत्साहन देतात, याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहे. की त्यांनी कुठल्याही प्रकारे वाढदिवस असा मोठा साजरा करू नका, डिजिटल बॅनर लावू नका, जाहिरात देऊ नका, कुठेही काही करू नका असं त्यांनी आवाहन केलं. त्यांच्या हाकेला संबंध भारतीय जनता पार्टीने एक रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. ते आज राज्यात सर्वोत्तम रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलं. तसेच धुळे शहरात जे आपले आमदार आहेत, लोकप्रिय आमदार अनुपजी भैया आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ हंपळकर, बाबासाहेब सुभाषजी भामरे यांनी जे आव्हान केलं नागरिकांना आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना, त्याचं खरोखर आज असं चित्र दिसत होतं गजेंद्र शेठ की आज कुठेतरी इलेक्शन चालू आहे का, कारण सर्वत्र गर्दी दिसत होती. आप्पासाहेब असं वाटतं की आज इलेक्शन आहे का खरोखरच. आणि शिवशक्ती ग्रुपचं काम अतिशय चांगलं आहे. गेल्या 23 वर्षापासून सर्वात पहिले ते ग्रुप जर तयार झाला असेल तर शिवशक्ती ग्रुप ह्या ग्रुपने सर्वोत्तम गोरगरीब जनतेसाठी नेहमी ते अग्रेसर असतात. आणि त्यांना मी 23 वर्षापासून अमोलभाऊ जाधव आहे, सचिन करणे आहे आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार शिवशक्ती ग्रुप कुठेही अन्याय झाला असेल तर ते पेटून उठलेले आहे. हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. खरोखरच आज ते त्यांनी जे नेत्रदान केलेलं आहे, नेत्रदानाचा जो कार्यक्रम केला आहे, खरोखर ज्यांना दूरदृष्टी ज्यांना दिसणार नाही त्यांना तुम्ही दृष्टी देण्याचं काम शिवशक्ती ग्रुप हे करणार आहे. तसेच धुळे शहराचे आमदार अनुपया यांनी खरोखरच MIDCची जी जागा आहे, गजू शेठ यांनी जे MIDCची जागामध्ये MIDC सुरू होणार रावेर येथे, ते खरंच धुळ्यात तरुणांना हाताला काम, पोटाला भाकर देण्याचं काम खरोखर अनुपयाने केलं आहे. आणि जर तो प्रोजेक्ट जर येऊन गेला तर धुळ्यातील जनता अनुपया, गजू शेठ, सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना एक चांगलं आशीर्वाद देऊन जाणार आहे. आणि आज जो नेत्रदान संकल्प त्यांनी केलेला आहे शिवशक्ती ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. 2 शब्द घरी गेल्यानंतर 1 तासाच्या आत मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी माझी. निश्चितच हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित आहे. मला ज्यावेळेस काल मला तुम्ही सांगितलं सचिन भाऊ आणि मित्रपरिवार आले होते सगळेजण, मला खरंच मनापासून आनंद झाला. आणि तुमच्या या कार्यक्रमामध्ये मी देखील माझा स्वतःचा सहभाग नोंदवत आहे. मी देखील तुमच्या या नेत्रदानामध्ये मी देखील सहभाग घेत आहे. आजपर्यंत मी शिवशक्ती ग्रुपला गेल्या 10 वर्षापासून ओळखतो. सचिन भाऊ धुळे शहरात शिवशक्ती ग्रुप चांगलं काम करतो ही सांगायची कोणालाही गरज नाही. तुमचं 100 नाही 101% चांगलं काम जनतेपर्यंत पोचलेलं आहे. आणि निश्चित तुम्ही सर्वांच्या सुखादुखाला काम येतात. हा अनुभव
या ठिकाणी उपस्थित असलेलं तर असेलच, पण मला देखील आलेलं आहे. माझ्या संकटाच्या वेळेस पण तुम्ही 100-150 पोरं माझ्याकडे आलेली आणि मला जो आधार दिला त्याने मला खरंच शिवशक्ती ग्रुपचा माझ्यावर देखील उपकार आहे. आणि भविष्यात तुम्हाला चांगल्या कामासाठी भारतीय जनता पार्टीचे इथं बसलेले सर्व नेते व तसेच धुळे भारतीय जनता पार्टी पूर्ण तुमच्या ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभा राहील. चांगलं काम तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासोबत हजर आहोत. सर्व तुमच्या ग्रुपला मी आव्हान करतो, हा जो कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे, मी सुद्धा भारतीय जनता पार्टीची एक धुळे शहराची मीटिंग लावतो आणि हा कार्यक्रम आपण कानाकोपऱ्यात पोहोचवायचा प्रयत्न करू तुमच्या माध्यमातून. हा मी प्रयत्न नक्कीच कराल. आणि आज या ठिकाणी जो कार्यक्रम घेतलेला आहे, अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे. मला खरंच मनापासून आनंद झालेला आहे आपण जो कार्यक्रम ठेवला आहे त्याबद्दल. हा कार्यक्रम आज रात्री इथून गेल्यानंतर आम्हाला काय व्हॉट्सअप आणि मेल करायचं काम राहतं. आमच्या व्हॉट्सअपवर मी कार्यक्रम चालला जातो. तुमचा कार्यक्रमाचं डिटेल मला फक्त सगळं पाठवा. तुमचा जसा कार्यक्रम आला एक फोन करा, तसं व्हॉट्सअप माझं चाललं जाईल लगेच. एवढेच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सब बहनें, भैया की बहनें, सबको सादर प्रणाम. आपने जो संकल्प किया भैया, ये जो बहुत अच्छा नया उपक्रम लिया है, जिससे हम लोगों ने आगे भी इस टाइप के और प्रोजेक्ट्स लेने चाहिए. इसी तरह सभी को मेरी तरफ से शुभेच्छा देती हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस साजरा करण्यासाठी पक्षाने आजचा दिवस सेवा दिवस म्हणून जाहीर केला आणि त्या अनुषंगाने शिवशक्ती ग्रुप आमचे मित्र सचिन कर्णे साहेब आणि त्यांचे सगळे मित्रमंडळ यांनी एक आगळा वेगळा आणि अनोखा कार्यक्रम म्हणजे नेत्रदानाचा कार्यक्रम घेतला, म्हणून मी सगळ्यात आधी त्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, जे मगाशी आप्पांनी सांगितलं, नानांनी सांगितलं, ते परत मी रिपीट करतो आप्पा तुमच्या परवानगीने. दिल्ली में नरेंद्र, बम्बई में देवेंद्र और धुले में गजेंद्र सेठ अंपळकर यांच्या नेतृत्वात जेव्हा ज्या दिवसापासून ते भारतीय जनता पक्षाचे धुळे महानगराचे जिल्हाध्यक्ष झाले, त्याच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीने शहरात संघटन झालेले ज्येष्ठ नेते हिरामन आप्पा गवळी आहेत, प्रदीप नाना करपेट माजी महापौर, बंटी भाऊ मासुळे, पिकनप्पा वराडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे, श्रीमती नयनाताई दामोदर आणि अनुप भैयाच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे आमची सुनबाई अल्पाताई अग्रवाल. अल्पाताईंचं टाळ्यांच्या कडकडात स्वागत करा. अतिशय थोडकं जरी भाषण केलं असेल पण त्या अनुप भैयाच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे सगळं सांभाळतात. त्यांच्या गैरहजेरीसुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला जातात. त्यामुळे तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. सचिन कर्णे साहेब, रावसाहेब नांद्रे, नवनाथ पवार, सन्माननीय व्यासपीठ, हे जे आपले पाहुणे बसलेले आहेत, यांचं विश्व बोलणं सोपं आहे, पण विचार करा आपण जर कधी इथं बसलेलो असलो आणि आपल्याला दिसत नाहीये तर कसं राहील आपलं आयुष्य. आणि अशा आपल्या मुलासारखेच आहे. आपले मुलं सुद्धा इथे असू शकतात, आपले नातेवाईक सुद्धा इथे असू शकतात. आणि म्हणून त्यांना दृष्टी द्यायचा जर कोणी दृष्टिकोन ठेवत असेल, जो शिवशक्ती ग्रुपने ठेवला, त्याच्यामुळे तुमचे लाख लाख आभार.
मृत्यू झाल्यानंतर काही अवयव चांगले असतात, त्याच्यातला डोळा एक महत्त्वाचा अवयव असतो. आपल्या मृत्यूनंतर जर कधी आपण नेत्रदानचा हा फॉर्म भरून ठेवला तर आपल्या परवानगीने आणि आपल्या नातेवाईकांच्या परवानगीने ते डोळे काढले जातात आणि ज्यांना दृष्टी नाही त्या दृष्टीहीनांना ते डोळे तिथं इम्प्लॅन्ट केले जातात आणि त्याचं विश्व बदलतं. याच्यापेक्षा मोठं सत्कार्य, मोठं पुण्य कुठलंही असू शकत नाही. सारख्या व्हिजन असलेल्या नेत्याच्या वाढदिवसाला तुम्ही हा उपक्रम केला सचिन भाऊ, तुमचे पुन्हा लाख लाख आभार. आप्पा, मी भरपूर मुख्यमंत्री बघितलेले, अगदी वसंतराव नाईकांपासनं वसंतराव दादांपासनं तर सगळे मुख्यमंत्री, आणि त्यांच्याशी वैयक्तिक माझ्या भेटी झालेल्या आहेत. पण जे विकासाचं विजन देवेंद्रजींमध्ये आहे ते कोणत्याच मुख्यमंत्र्यांमध्ये नव्हतं. एकच मुख्यमंत्री होते ज्यांना गरिबांचा मुख्यमंत्री म्हणत होते, वसंतराव दादा पाटील. वसंतराव दादा पाटील असे मुख्यमंत्री होते की ते झोपेतनं उठत नाही तोपर्यंत त्यांच्या रूममध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर मोठमोठे नेते असायचे. जसं मी देवेंद्रजींचं बघितलेलं आहे की विकासाच्या कामासाठी कोणीही आलं तर विकासाच्या कामासाठी सातत्याने त्यांनी मदत केलेली आहे. आणि खास करून धुळे शहराच्या विकासासाठी सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे. आपल्या धुळेकरांचं स्वप्न होतं मनमाड इंदूर रेल्वे व्हायला पाहिजे. तुमच्या आशीर्वादाने खासदार झाल्यानंतर 10 वर्ष सतत प्रयत्न केला, पण या प्रयत्नात सगळ्यात जास्त साथ दिली असेल तर देवेंद्रजींनी दिली. सगळ्यात सुरुवातीला की निम्मे खर्च राज्याने उचलायचा, निम्मे खर्च केंद्राने. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लिहून दिलं की आम्ही पैसा देऊ शकत नाही, पण देवेंद्र भाऊंनी मला सांगितलं, बाबा तुम्ही दिल्लीमध्ये प्रयत्न करा, महाराष्ट्राच्या वाटेचा निम्मा जो पैसा असेल तो आम्ही देऊ, आणि त्या पद्धतीने ठराव सुद्धा केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान संकल्पचा कार्यक्रम शिवशक्ती ग्रुपतर्फे व भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला व असंख्य शिवशक्ती ग्रुपच्या सदस्यांनी व परिसरातील भाविकांनी या कार्यक्रमात हजेरी लावली व फॉर्म भरले आणि नेत्रदान केले. याबद्दल आम्हाला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब, आदरणीय गिरीशजी महाजन साहेब व माजी संरक्षण मंत्री बाबासाहेब सुभाषजी भामरे, विद्यमान सनातनी आमदार भैयासाहेब अनुपजी अग्रवाल व आपले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय गजेंद्रजी आंबेडकर यांचे सहकार्य लाभले. आणि असाच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात हो अशी आमची इच्छा शिवशक्ती ग्रुपतर्फे व्यक्त करतो आणि आमचा उपक्रम चालूच राहील असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.